खेड मच्छी मार्केट परिसरामध्ये दुकानामध्ये पाणी गेलेले जगबुडी नदीचं पाणी इकडच्या दुकानांमध्ये घुसलेलं आहे। होडीच्या माध्यमातून दुकानातलं साहित्य आता बाहेर काढलं जात आहे आणि मुसळधार पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आलेला आहे। पुराचं पाणी इथल्या दुकानांमध्ये शिरले त्यामुळे व्यापाऱ्यांची चांगलीच आता तारांबळ उडालेली आहे। या दुकानांमधून कशा पद्धतीने सामान बाहेर काढता येईल याचे सर्वतोपरी प्रयत्न इथल्या व्यापाऱ्यांचे दुकानदारांचे सुरू आहेत। या ठिकाणी आता होड्या आणण्यात आलेल्या आहेत आणि मच्छी मार्केटमधली ही दृश्य आहेत। तर जगबुडी नदी पात्राच्या बाहेर आता वाहू लागली आहे आणि मोठं नुकसान यामध्ये व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं होताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी रत्नागिरीमधून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया प्रणवकडे। प्रणव, जगबुडी नदीला पूर आल्याची सगळी दृश्य दिसत आहेत, पाणी बाजारपेठांमध्ये घुसले, दुकानांमध्ये घुसले, काय ही नेमकी सगळी परिस्थिती आहे? जर बघायला गेलो तर खेडच्या जगबुडी आणि खेड परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यातच असणारी भरती, त्यामुळे काय झालंय की जो डोंगरावरून येणारा जो पाण्याचा लोंढा आहे तो जगबुडी नदीमध्ये येतो आणि जगबुडी नदीमधनं जो पाणी आहे, जो खाडीमधलं जे पाणी आहे भरतीचं, ते वरती येताना पाहायला मिळतं। त्यामुळं सध्या जगबुडी नदीमध्ये जो आहे तो फुगवटा तयार झाला आणि त्यामुळं जे पुराचं पाणी जे आहे ते पूर्णतः खेडच्या बाजारपेठेमध्ये घुसायला सुरुवात झालेली पाहायला मिळते। खेडचं मच्छी मार्केट परिसर जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी आता दुकानांमध्ये देखील पाणी शिजायला सुरुवात झाली होती। त्यामुळे नगर परिषद प्रशासनानं तातडीने या ठिकाणी दखल घेऊन ही मच्छी मार्केट जे आहे ते बंद केलेलं आहे आणि इथे जे लोक जे काही सामान घेऊन अडकली होती किंवा त्याचं सामान जे अडकलं होतं त्यासाठी त्यांना बोटीच्या साहाय्यानं या ठिकाणी सामान जे आहे ते बाहेर काढण्याची प्रक्रिया सध्या प्रशासनाकडनं केली जाते। मात्र अजूनही पाऊस जर कोसळला तर आणखीन मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते बाजारपेठेमध्ये पर्यंत येऊ शकतं, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो इथल्या खेडच्या प्रशासनानं दिलेला पाहायला मिळाला आहे। अगदी प्रणव, पण मात्र यासाठी काय नेमके प्रशासकीय हालचाली सुरू झाल्यात? कारण पावसाचा नेम नाही असं म्हणतात आणि पाऊस जर आणखी कोसळला तर काय नेमकी परिस्थिती उद्भवू शकते, त्या दृष्टीने प्रशासनाच्या काय सगळ्या तयारी काय दिसते? सध्या प्रशासनानं जे आहे ते इथल्या व्यापारी जे आहेत त्यांना दुकानं बंद ठेवण्याचा सल्ला जो आहे तो दिलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे मच्छी मार्केट परिसरामध्ये ज्यांचं सामान आहे ते बोटीच्या माध्यमातून बाहेर काढलं जात आहे। मात्र अजूनही पाऊस जर अशाच पद्धतीनं पडत राहिला पुढचे 3-4 तास तर कदाचित ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि त्यामुळे कदाचित एनडीआरएफ वगैरे या ज्या टीम ज्या आहेत त्या चिपळूणमध्ये तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांना कदाचित पाचारण केलं जाऊ शकतं। पण अजूनही आता जरी एनडीआरएफच्या टीमला जे आहे ते पाचारण करण्यात आलेलं नाहीये, मात्र जर अशाच पद्धतीचा पाऊस पडत राहिला तर कदाचित प्रशासन जे आहे ते एनडीआरएफच्या टीमला पाचारण करेल आणि जसं खेडच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरायला सुरुवात होईल तर त्या दृष्टीने एनडीआरएफची टीम जी आहे ती सज्ज ठेवण्यात आली चिपळूणमध्ये आणि जर तशी गरज लागली तर ती एनडीआरएफच्या टीमला ताबडतोब बोलवण्यात येईल। मात्र प्रशासनानं इथल्या व्यापाऱ्यांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा दिला आहे की जो सामान आहे ते तुम्ही वरती जे आहे ते ठेवून द्या, अशा पद्धतीची सूचना ज्या आहेत ते इथल्या व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। ठीक, प्रणव, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।